तर तुम्हालाही ब्लाऊज कटिंग करताना खूप कंटाळा येतो का? तर प्रत्येक वेळेस काय होतं, ब्लाऊज तर भरपूर सारे शिवायचे असतात, कटिंग करायचे असतात, पण ब्लाऊज शिवण्याचा आपल्याला आणि कटिंग करण्याचा कंटाळा येतो. तो कंटाळा येऊ नये तर कंटाळा काय येतो, तर आपण अगोदर काय करतो, पेपरवरती माप काढतो, म्हणजे ब्लाऊजचं पॅटर्न काढतो आणि मग ब्लाऊज पिसावरती कटिंग करतो. तर तसं न करता आपण डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतानाच आपण डायरेक्ट कटोरीही वाढवणार आहोत. हा आपला नवीन पद्धतीचा कटिंग आहे. यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो. यामध्ये ब्लाऊज तुमचा शोल्डरमध्ये कधीही उतरत नाही आणि कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही. 100% परफेक्ट ब्लाऊज तयार होतो आपला. तर चला आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि वेळ वाचवून आपण जो पेपर कटिंगचा वेळ आहे तोच आपण ब्लाऊज कटिंगमध्ये लावणार आहोत. त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे आणि परफेक्ट असं कटिंगही येणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला इथं मी ब्लाऊज आहे ना, तो आपला 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज आहे. तर 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला. तर 36 साईजच्या ब्लाऊजचं आपल्याला यामध्ये डायरेक्ट कपड्यावरती परफेक्ट असं कटिंग होतं. तर काय करायचं आहे बघा, तर इथं घडी घालून घ्यायची आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे तर घडी कितीची पाहिजे, 36चा चौथा भाग येतो 9 इंच, 9 चौक 36, 9 आणि 1.5 इंच मार्जिन म्हणजे 10.5ची आपल्याला इथं घडी घ्यायची आहे. तर आपल्याला सुरुवातीला 10.5ची इथं घडी घालून घ्यायची आहे. ब्लाऊज पीस आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आणि घडी घालायची आहे आपल्याला 10.5ची. आता बघा, व्यवस्थित अशी 10.5ची घडी घालूयात. ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा. घडी आहे ती व्यवस्थित 10.5ची घालायची. आता बघूया आपली घडी कितीची झालेली आहे. बघा, घडी आपली थोडीशी जास्त झाली आहे, ती आपण व्यवस्थित बरोबर करून घेऊया. ज्या झालं तर मार्जिन वगैरे जास्त होतं ब्लाऊजमध्ये, त्यामुळं घडी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच घडी घ्यायची आहे. आता बघा, इथं 10.5 झालेलं आहे. बरं, वरतीची इकडच्या साईडला हे आपण 10.5 बरोबर आहे आपलं. बघा, घडी घालताना व्यवस्थित घडी घालून घ्यायची, जेणेकरून ब्लाऊज आपला मार्जिनमध्ये कमी पडू नये. म्हणून आपण बघा बरोबर इथं 10.5 इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडलाही बरोबर आपण 10.5 इंच घेतलेलं आहे. तर आता घडी झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची किती आहे, तयार ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. 1 इंच मार्जिन म्हणजे 15 इंच आपल्याला इथं उंची घ्यायची आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. उंची आपल्याला इथं 15 इंच घ्यायची आहे. 15 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बघा इथं फक्त असं अगोदर पाठीमागचा भाग काढू आणि मग समोरचा गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. 2.5 इंच गळारुंदी घेतलेली. तिथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. हे आपण सरळ मार्क करून घेऊ. त्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा आहे, तयार गळा आहे आपल्याला 8 इंच, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 8.5 इंच. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खालीही आपण 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची आहे. हे सरळ मार्क करायचं आणि आपण इथे गळ्याला असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागचा गळा झाले, गळ्याला गोलाकार दिलेला आहे. मुंडा घ्यायचा आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. बघा, वरती 3 इंच शोल्डर आहे, खालीही शोल्डर 3 इंचच घ्यायचं आहे. शोल्डर डबल मोजून बघायचं आणि मगच मार्क करायचं, जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येईल. इथं पट्टीचा वापर करायचा आहे मी. बघा, आता बघा इथं मुंडा झालेला आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचं आहे. तर बघा, छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 9 इंच छातीचा चौथा भाग आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन आपण जेवढं बरोबर घेतलेलं आहे तेवढंच. आता हेच माप आपण खाली टाकायचं आहे आणि सरळ मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा असं. आता मुंड्याला आकार द्यायचा. आता आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागचा मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचाचा द्यायचा आहे. तर बघा, एकच आकार द्यायचा मुंड्याचा पाठीमागचा, कारण फक्त आपण एकच आकार देतो पाठीमागच्या मुंड्याला, म्हणून एकच आकार द्यायचा आहे. समोरचा 1 इंचाचा, पाठीमागचा 1.5 इंचाचा. मुंड्याला आकारही देऊन झालेला आहे. आता टक्स घ्यायचा. आता टक्स कितीचा घ्यायचा, तर बघा टक्स आहे तो 4 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे 4 इंच आडवा टक्स. उभा टक्स आपल्याला इथं 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही म्हणताल उभा टक्स तेवढा, आडवा टक्स तेवढा आहे म्हणून उभा घेतला का, तर तसं नाही.
40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 4.5 इंच घ्यायचा आहे आडवा टक्स, 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. इकडल्या साईडला अर्धा इंच, इकडल्या साईडला अर्धा इंच असं आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता कट करताना बघा आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन आहे ना, शिलाई मार्जिन, त्याच्या पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे. हे असं हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. गळ्याचा आकार नंतर आपण कट करूया. तेच आपण हुकलूकसाठी पट्टी वापरायची आहे. पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता समोरच्या भागाची कटिंग करूयात. आता समोरच्या भागाचा कटिंग करताना आपल्याला तो पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपल्याला पाहिजे. तर बघा आता इथं परत आपल्याला डबल घडी घालून घ्यायची आहे. कितीची? तर 10ची. म्हणजे आपला छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 10 इंच शिलाई मार्जिन. आता बघू आपण 10ची घडी आहे का, उंची बघायची आहे आपल्याला 15 इंच आहे का, आणि मग घडी घालून घ्यायची आहे. पुढचा जो सरळ भाग आहे तो आपल्याला भाई कटिंगसाठी वापरायचा आहे. त्यामुळे इथंच आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर बघा आता ह्यामध्ये बदल काय करायचा. आता हा आपल्याला समोरचा पार्ट आहे, ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवून घेणार आहोत. तर डायरेक्ट कटोरी वाढवताना समोरच्या भागामध्ये काय बदल करायचा. तर पाठीमागचा जो भाग आहे आपला हा जशाच तसा मार्किंग करतो आपण, बरोबर, जशाच तसा मार्किंग करतो, पण ह्यामध्ये आपल्याला 1.5 इंच अंतर मिक्स करायचं आहे. इथं समोरच्या भागामध्ये आपण ज्या साईडला बसतो, म्हणजे गळारुंदी ज्या साईडला टाकतो, हुकलूकची बाजू आहे त्या साईडला आपल्याला 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे आता बघा हे 1.5 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलं आपलं, हे 1.5 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलं, ह्याच्या पुढे हा पार्ट टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला घडी कितीची करायची आहे, 10.5 11 आणि 11.5ची घडी टाकायची आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 9, 10.5, 11 आणि 12ची घडी घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा आता आपण इथं 12ची घडी घेऊया. म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायच्या अगोदर ते आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कटोरी वाढवण्यासाठी डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे बघा इथं अशा पद्धतीनं 12 इंचाची घडी घालून घ्यायची आहे आपल्याला. बरोबर 12 इंचाची घडी घालायची, व्यवस्थित अशी उंची वगैरे नीट करून घ्यायचं आहे. म्हणजे ब्लाऊज आपलं बरोबर येईल. 12ची घडी झालेली आहे आपली. आता उंचीचा जर आपण जेवढी उंची आहे तेवढीच उंची टाकायची आहे. उंचीमध्ये बदल नाही करायचा, फक्त आपल्याला घडीमध्ये बदल करायचा आहे. डायरेक्ट कटोरी वाढवण्यासाठी ती घडी घ्यायची आहे. आता जो पार्ट आहे पाठीमागचा निघालेला तो आपण डायरेक्ट यावरती ठेवायचा आणि मार्क करून घ्यायचं आहे. बघा हे जसं आहे तसं मी इथं मार्क केलेलं आहे. तर 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा आपण इथं घेतलेलं आहे. तर 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी हे अंतर आपल्याला 2 इंच घ्यावं लागतं. इथं आपण 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे. व्यवस्थित बघायचं मार्जिन वगैरे भरपूर आहे का हे लक्ष देऊन बघून मगच आपल्याला कटिंग करायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा मार्जिन आहे ना, ह्यालाही मार्किंग करायचं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा इथं आपण गळारुंदीला मार्क करूयात आणि मुंडा आहे तो घेऊयात 1.5 इंचाचा. परत आपण 1 इंचाच्या मुंड्याला मार्क करून घेऊयात. तर बघा हे उचलून घेऊ आपण, मार्किंग केलेलं आहे ते उचलून घ्यायचं आपण. उचलून घेतल्याच्या नंतर आता बघा आपल्याला बघा हा छातीचा चौथा भाग हे प्लस शिलाई मार्जिन. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर मुंडा बघा पाठीमागचा कितीचा मुंडा आपला कितीचा आहे, 6 इंचाचा आपला मुंडा आहे. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा. तर समोरचा मुंडा आपल्याला इथं 1 इंचाचा घ्यायचा आहे. हा आपल्याला समोरचा 1 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आपण. हा आपला पाठीमागचा मुंडा होता, हा आपला समोरचा मुंडा आहे. हा मुंडा झालेला आहे. आता आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे.
तर गळारुंदी कुठं घ्यायची, हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना, ह्याच्या पुढे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. बघा हे 1.5 इंच अंतर सुटलं, त्याच्या पुढे आपल्याला गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. अगोदरच आपण गळारुंदीला मार्क केलेला आहे. गळारुंदी जिथं आहे तिथं आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे. समोरील गळा आपला 5.5 तयार आहे. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच समोरील गळा घ्यायचा. इथं 2.5 इंच गळारुंदी आहे, तर खालीही आपल्याला गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे समोरील गळ्याचा. आणि समोरच्या गळ्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा समोरील गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरीचं माप टाकताना काय करायचं, तर बघा कटोरीचं माप टाकताना आपल्याला इथं क्रॉसपट्टी निघत नाही. ह्या ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टी आपण दुसरी काढायची. डायरेक्ट कटोरी वाढवतो, त्यामुळे इथं डायरेक्ट कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरीचं माप टाकताना काय करायचं, आता इथून सुरुवात करायची. अगोदर आपण ह्याच्या पुढे माप टाकलं, तर आता कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर घेतलेलं आहे, त्यामुळे आता इथून सुरुवात करायची. वरती बरोबर 2 इंचाला मार्क करायचा आहे आपल्याला. हे बघा इथं 2 इंचाला मार्क केलं. फिटिंगच्या साईडला हे आपल्याला 2 इंचाला मार्क केलं. आपण 2 इंचाला मार्क केलं. हा 2 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. दोन इंचाचा बॉक्स तयार केला. हा आपल्याला 2 इंचाचा बॉक्स तयार केला. परत त्याच्यावरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. डबल 2 इंच घ्यायचं. अगोदर 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा, परत त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं आहे. ते 2 इंच घेतल्यानंतर आता बघा हा समोरचा गळ्याचा जो पॉईंट आहे, हा इथला, इथून इथं क्रॉसमध्ये जॉईंट करायचा आहे. हा पार्ट असा कुठलाही ब्लाऊजची कटोरी सेम पद्धतीने वाढवायची. ठीक आहे. हे बघा असं हे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. हा झालेला आहे इथला पार्ट. आता आपल्याला 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर 36 साईजच्या ब्लाऊजला कटोरी राऊंड किती असतो, तर कटोरी राऊंड टाकायचा आहे. कसा टाकायचा, इथून ह्या सरळ लाईनवरती टाकायचा. ह्या क्रॉस पॉईंटपासून इकडं टाकायचा. तर 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 7.25 इंच कटोरी राऊंड आहे. बरोबर. तर 7.25 इंचाला असं आपण मार्क केलं. बघा इथं मार्क केलं 7.25ला. आपण 7.25ला मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे. हे जेवढं येईल ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. बघा जितकं अंतर येईल त्याचा मध्य काढायचा आहे. कधीही बघा तुम्ही कटोरी तयार करताना हे अंतर जितकं येईल तितकं त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढून घ्यायचं आहे. तर बघा असा मध्य काढायचा. हा मध्य काढला. मध्य ज्या ठिकाणी काढलेला आहे तिथंच खाली आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण मध्ये काढला तिथं खाली आपण 2 इंच घेतलं. आणि 2 इंच घेतल्यानंतर हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला. हा जो क्रॉस पॉईंट आहे हा आणि हा खाली 2 इंच घेतलेला, इकडच्याही बाजूला सेम असंच आपल्याला हे क्रॉस जे आहे ते मोजून जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इकडची कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला हा 1 इंचाचा मुंडा आहे ना, तिथून खाली बरोबर 2.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. बघा असं. आणि हे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बघू शकता ही व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. यामध्ये बघा एकदम परफेक्ट कटोरी तयार होते. कटोरीचा शेप तुम्हाला इथे लांबट दिसत असेल, पण ही एक कटोरी जी आहे हिचं शोल्डर जे आहे ते कधीही उतरत नाही. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केलं ना, तर या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते कधीही उतरत नाही. परफेक्ट असा आपला ब्लाऊज येतो. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजची तुम्ही कटोरी वाढवून बघा, 100% कटोरी तुमची परफेक्ट येते. आता कटोरी थोडीशी लांबट का दिसते, ब्लाऊजची उंची जास्त आहे आपल्या, त्यामुळं दिसते. तर बघा आता हे कट कसं करायचं. कट करताना आता आपल्याला काय करायचं आहे, जसं मार्किंग आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला हे कट करायचं आहे. भरपूर असे प्रत्येक साईजचे आपले चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलेले भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत. पेपर कटिंग आहे, तुम्ही जाऊन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाच लक्षात येईल की परफेक्ट असं कटिंग आहे ह्या ब्लाऊजचं. बघा आता हे गोल आकार जसा आहे ना तसं इथपर्यंत कट करायचं. परत जो क्रॉसचा आपण मार्किंग केलेलं ते क्रॉस कट करून घ्यायचं आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट आहे ना कटोरीचा,
हा पॉईंट ह्या पॉईंटवरती ठेवायचा आणि कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा कपडा होतो कमी जास्त, हे बघा हे असं ठेवायचं. आणि हे कमी जास्त जे झालेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. तर कमी जास्त होतंच आपलं इथं, तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपली व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे. तर ही कटोरी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. आता आपल्याला साईड पट्टीचं कटिंग करायचं आहे. साईड पट्टीचं कटिंग करताना जसं आपलं मार्किंग आहे सेम पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा आता आपल्याला मुंडा जो आहे तो 1 इंचाचा कट करायचा आहे. पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचाचा होता, समोरचा 1 इंचाचा कट करायचा आहे. एक कमी जास्त कपडा आहे तो आपण कट केलेला आहे. बघू शकता आपली साईड पट्टी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. कटोरी तयार झालेली आहे. पाठीमागचा भाग रेडी आहे. आता आपण बाहीचं कटिंग करायचं आहे आणि मग योग पट्टीचं माप टाकायचं आहे. तर बघा बाहीचं माप टाकताना आपल्याला आता ब्लाऊज अगोदरच कुठंही कट वगैरे करून घ्यायचं नाही. जसं आहे तसं आपण कट करून घ्यायचं आहे. मार्किंग आपल्याला बघा. आता आपल्याला घडी कितीची घालायची आहे? 9ची घडी घालायची आहे. 4 फोल्ड करायचे आहेत. 9चे 4 फोल्ड करायचे आहेत. बघा आता 9 इंचाची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग किती आहे आपला? 9 इंच. मग बाहेरुंदीसाठी आपण छातीचा चौथा भाग जेवढा आहे ना तेवढा घेतो. 9 इंच छातीचा चौथा भाग आहे आपला. मग बघा आपण तर हे आपलं जास्त झालेलं आहे थोडंसं. व्यवस्थित करायचं कारण पूर्ण कपड्यामध्ये आपल्याला हे कटिंग करायचं. 9 झालेलं आहे. आता आणखीन एकदा फोल्ड करायचं म्हणजे 4 फोल्ड झाले पाहिजे आपले. आता बघा 9ची घडी आहे का बघायची. आता आपण 4 फोल्ड केलेले आहेत कारण छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन न घेता फक्त छातीचा चौथा भाग घ्यायचा. 4 फोल्ड का करायचे तर 2 बाही कटिंग निघतं आपलं म्हणून 4 फोल्ड करायचे. डबल फोल्ड बाही जर कपडा केला तर एका साईडची बाही होते. 4 फोल्ड पाहिजे आपल्याला. बघा हे 4 फोल्ड, हे 2 आणि खालचे 2 असे 4 फोल्ड आहेत. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, बाहीची उंची घ्यायची आहे. तर आता आपण हे जे आहे ते इकडल्या साईडला असं असं का फिरून घेते तर हे काठ जे आहे ते आपल्या दंडघेरच्या साईडला आले पाहिजे म्हणजे आपल्याला हात शिलाई करताना येतं. म्हणून मी आता हे केलेलं आहे. हे 4 फोल्ड जसे आहे तसेच आहेत आता आपल्याला. आता बघा बाहीची उंची किती आहे तर बाहीची उंची आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे. सॉरी, बाहीची उंची किती आहे आपली? 5 इंच तयार बाहीची उंची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे ना आपला, बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि बाहीची उंची आपली तयार किती आहे? 5 इंच. तर हे 5 इंच बाहीची उंची. तर 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर घडी कितीची घ्यायची आहे? आपण 9ची घडी घ्यायची आहे. तर आपण हा बघा 9ची घडी घेतलेली आहे. 9ची घडी घेतलेली आहे. आता इकडल्या साईडला आपल्याला सुरुवातीला मार्जिन आहे किती आपलं? 1.5 इंच आणि 5 इंच बाहीची उंची ह्याचं मार्क करून घ्यायचं आहे. हे आपलं हे झालेलं आहे. हे आपलं 1.5 इंच मार्जिन आहे. ही बाहीची उंची आहे. आणखीन एकदा आपल्याला उंची बघून घ्यायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट यावा. बघा इथंही आपलं सेम आहे कारण डबल माप घेतल्यामुळं आपला ब्लाऊज कसा एकदम परफेक्ट येतो. त्यामुळं डबल माप घ्यायचं आहे आपल्याला.
तर बघा आता आपल्याला इथं बाहीची उंची शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. कॅप हाईट किती घ्यायची आहे? 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. 2.5 इंच कॅप हाईट घेतल्याच्या नंतर आपल्याला खाली बरोबर खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच घेतलं तरीही चालतं. बघा इथं 1.5 इंच घेतलेलं आहे आपण. 1.5 इंच घ्यायचं, हे मार्क करायचं. त्यानंतर आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायचं आणि ह्याचं डबल फोल्ड करायचं आहे असं, हे असं, म्हणजे पाऊण इंचाला 2 मार्किंग केले. आता पहिला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. मी बघू शकता मी जसा आकार देत आहे ना, सेम पद्धतीनं तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. हा आपला एक आकार. आता दुसरा आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, वरतून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. असं 2 ते 2.5 इंच घ्यायचं आहे. मध्य काढायचा, खाली बरोबर 1/2 इंच घ्यायचं, हे मार्क करायचं आणि आपल्याला हेतून सुरुवात करायची आहे आणि हे पॉईंट आपल्याला जॉईन करून हा असा दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करताना सेम पद्धतीनं कटिंग करा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे. आता दंड घेर आहे आपला 6.5 इंच दंड घेर आहे आणि 1.5 इंच मार्जिन, हे क्रॉस मार्क करून घ्यायचं आणि आपल्याला हे कट करायचं आहे. कट करताना आता बघा हे क्रॉस जे आहे ते आपल्याला कट करायचं आहे. सुरुवातीला 1.5 इंच आहे इथपर्यंत कट करायचं आणि मग बाहेरचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथं आपले दोन्ही बाही एक साईज कट होतात. हे साईडला ठेवू आपण आणि बघा आता हे आहे ते बाही उकलून घ्यायची आपल्याला. बाही उकलून घेतल्याच्या नंतर अर्धीच बाही कटिंग झाली आहे की रे. आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर व्यवस्थित करून घेते थोडंसं. हे बघा हे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला बाहीचंही कटिंग झालेलं आहे. तर बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप काढून घेऊया. आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करूयात. आता बघा इथं कपडा कमी आहे आपला, जॉईंट देऊया. कपडा आहे पण आपल्याला जास्तीचा रुंदीचा कपडा नाही, त्यामुळे जॉईंट देऊया आपण क्रॉसपट्टीला. तर बघा आता आपल्याला कितीची क्रॉसपट्टी पाहिजे, तर जेवढा छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आहे ना, तेवढ्याच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे. हे जे आहे ते आपण इकडच्या साईडला ठेवूया जॉईंट देण्यासाठी. एकावरती एक ठेवले म्हणजे जॉईंट दिल्यानंतर आपल्याला पुरेल. तर बघा हे मी ह्यावरती ठेवलेलं आहे 1/2 इंच एक्स्ट्रा. अशा पद्धतीनं काढेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता किती आहे छातीचा चौथा भाग आपला 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 10.5ची आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे आहे. 10.5चं क्रॉसपट्टी पाहिजे. फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला सुरुवातीला 2.5 इंचाला एक मार्क करू आपण आणि मग 1/2 इंचाला. आणि हे जे आहे ते पट्टीनं जॉईंट करून घ्यायचं आहे सुरुवातीला. आणि हे कर्वमध्ये आपल्याला 1/2 इंच वरती अशी क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हे क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करायचं आहे. क्रॉसपट्टीला आपण इथं जॉईंट देणार आहोत. हे एक्स्ट्राच आहेत, हे कट करू आपण. तर बघा अशी आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून बघा एकदा आणि ह्या ब्लाऊजची कटिंग करा एकदा. पेपर कटिंग केलं तरी चालेल. परफेक्ट ब्लाऊज येतात. यामध्ये तुम्हाला शोल्डर जे आहे ते ब्लाऊजचं तुमच्या कधीही उतरत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.